नमस्कार मित्रांनो. माझ्याकडे आता MSBT 2026 रिझल्ट आत्ता आपला 18 तारखेला येऊन गेला. मग आता त्याच्यावरती एक अशी जरा गंभीर बातमी समोर आली आहे. मित्रांनो, खूप साऱ्या मुलांना पेपर घेऊन पण असे 0 मार्क्स आले आहे काही काही विषयांमध्ये. हे जे आहे हे MSBT रिझन देत आहे की हे कम्प्युटर एरर आहे. कम्प्युटर म्हणजे जे आता आजकाल डिजिटल चेकिंग होते ना, त्यांचं म्हणणं आहे की हे त्याच्यावर एरर आहे. स्कॅन होऊन पेपर चेक होतं ते बघता. आम्ही त्यांना एवढंच विचारलं की सर, जर अशी तुमच्या बोर्डाची चुकी आहे, पोरांनी कसं का भोगावं ह्याचा दुष्परिणाम? ते होतं की आम्ही काही करू शकत नाही. अरे, जर सत्ता तुमची, बोर्ड तुमचं सगळं चालतं, तर तुम्ही असं शहाणपणा आणि नालायकपणा का करतात? त्याच्यानंतर मी जेव्हा त्यांचं बँड्राच्या ऑफिसला भेटायला जायचा प्रयत्न केला, मला आतमध्ये येऊ पण दिलं नाही. मला नाही, आणि माझ्यासोबत अजून 1-2 शिक्षक लोक होते, त्यांना पण येऊ दिलं नाही. आणि आम्ही जर त्यांच्या हेल्पलाईन नंबरवर, जे सेक्रेटरी आहेत प्रमोद नाईक साहेब, त्यांचा जो ह्याच्यावरती वेबसाईटवरती जो फोन नंबर आहे ना, त्यांचंच आहे, पण ते कधी तुमच्याशी फोनवर पण बोलणार नाही किंवा समोरासमोर भेटणार पण नाही. दरवेळेला त्यांची PA फोन उचलता आणि बोलता की साहेब, हे सर मीटिंगमध्ये, आणि 5 वाजता तर त्यांचं ऑफिस बंद होऊन जातं. मी 3 वेळा भेटायचा प्रयत्न केला तिथे बँड्राला जाऊन, पण काहीही ते लोक आतमध्ये जाऊ देतच नाही. कोणी शिक्षक असो, कोणीही असो. ते जे एकदम ओळखीचे कॉलेजचे जे प्रिन्सिपल वगैरे असो, किंवा एकदम जे जुने सोशल मीडियाला ज्यांचे जास्त फॉलोअर असलेले जे शिक्षक असो, त्यांना फॉलो करून त्यांचे व्हिडिओ पाहून ते सजेशन वगैरे घेतात, आणि मग ते लोक निर्णय करतात की कोणाला OTO द्यायचा का, असं पुढची प्रोसिजर काय करावी. आणि हे MSBTमध्ये सध्या मागच्या वर्षीपासून डिजिटल चेकिंगचे प्रॉब्लेम खूप जाणवत आहे. MSBTने ह्याच्यावर लवकरात लवकर ॲक्शन घ्यावी आणि स्कीमच्या जुन्या मुलांना पास करून द्यावं, एवढीच माझी विनंती. धन्यवाद.